नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेऊयात राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. असे व्हिडिओ टाकून कोणी मुख्यमंत्री होतो का? पुन्हा येईनच्या व्हिडिओवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. तर आगामी निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार असल्याची माहिती. उद्यापासून गावागावात आमरण उपोषण सुरू करा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक. तर सर्व पक्षांना एकत्र येत एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची केली मागणी. बीडमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या कारवर मराठा आंदोलकांची दगडफेक. तर जयसिंगराव गायकवाड यांनाही अंतरवाली सराठी इथं मंचावरून खाली उतरवलं. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर. कृषी मंत्री असताना केलेल्या कामांचा वाचला पाढा. निवडणुकीचा धसका घेतल्यानं अशी वक्तव्य केली जात असल्याचा टोला. मुंबईतील रस्ते बांधकामात घोटाळा. आदित्य ठाकरेंचा आरोप. 2,500 कोटींचं कंत्राट देऊनही कामं रखडल्याची टीका. शहापूरमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली. इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उद्योगपती मुकेश अंबानींना धमकीचा ईमेल. 20 कोटीनं दिल्यास जीवे मारण्याची धमकी. धमकी देणाऱ्याचा शोध सुरू. आसामच्या सुबनसिरी जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन. गोरखमुख इथला कॅनॉल बंद झाल्यानं नदी प्रवाह आटला. महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया. बातमी अशी की भाजपच्या महाराष्ट्र ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात मी पुन्हा येईन हा व्हिडिओ तासाभरात डिलीट करण्यात आलेला आहे. ट्विट करण्यात आलेला जो व्हिडिओ होता तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओच्या मुद्द्यावर पक्षाची बाजू मांडली. मात्र त्या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी चांगलेच टोले लगावले. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन या आशयाच्या ट्विटनं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. राजकीय भूकंपाचे हादरे जाणवू लागल्यानं तासाभरातच हे ट्विट डिलीट करण्यात आलं. हा व्हिडिओ सोशल मीडिया मर्यादित आहे. जनादेश यात्रेतला हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकदा टाकला गेलाय. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते अशी सारवासारव केल्यानंतरही हे ट्विट डिलीट करावं लागलं. या सर्व वादावर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाष्य केलंय. एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ दाखवून येणार नाही असं सूचक वक्तव्य केलंय. मात्र संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काय होईल याची भविष्यवाणीच केली आहे. तर याच मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा चांगलाच टोला लगावलाय. आपण जर मुख्यमंत्री होणार असाल पुढल्या काही काळासाठी तर नक्की आम्ही तुमचं स्वागत करू. निदान तुम्ही कायदेशीर मुख्यमंत्री असा. तुमच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार नाहीये. तुमच्यावर सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे मारलेले नाहीये. त्याच्यामुळे या महाराष्ट्राला जर एक नवीन मुख्यमंत्री मिळणारच आहे आणि ते जर देवेंद्र फडणवीस असतील तर आम्ही स्वागत करू. कदाचित तो डिलीट करताना ते मी पुन्हा येऊ शकत नाही ही भूमिका पटल्यामुळे डिलीट केला असेल. कारण ज्यावेळेस म्हणतात मी येईल त्यावेळेस ते येत नाहीत आणि म्हणून त्यांना वाटलं की अरे आम्ही तर परत येऊ शकणार नाही. हे सगळं जे चाललं आहे तिघांचंही, तिघेही जण एकतर बाशिंग बांधूनच आहेत, दुसरे दोघेही लाईनीत आहेत. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेतही मी पुन्हा येईनच्या व्हिडिओनं चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली. सध्या सुद्धा ते सत्तेवर आहेत आणि सत्तेमधले इक्वल भागीदार आहेत. आता आपलं लवकरच इलेक्शन सुद्धा होणार आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करू हा त्याचा अर्थ आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी ट्विट डिलीट केल्याच्या मुद्द्यावरून चांगला चिमटा काढला. ते पुन्हा आले आणि तिथं जरी राहिले तरी आमची एक प्रामाणिक भावना आहे
की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्या, हे मराठीत तुम्हाला डोक्यात घेऊन नाही. मी पुन्हा येईन 2019ची विधानसभा निवडणूक गाजवली होती, पण आता 4 वर्षानंतरही मी पुन्हा येईन राजकीय भूकंप घडवला. ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विरोधकांनी राजकीय संधी साधून घेतली. तर यायचंच असेल तर व्हिडिओ दाखवून येणार नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यातल्या घडामोडींवर सूचक भाष्य केल्याचं स्पष्ट दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात. शरद पवार राजकीय सारीपाटावरील सोंगट्या सरकवण्यात चांगलेच वाकबगार आहेत. राजकीय वक्तव्य करून शरद पवारांनी अनेकदा विरोधकांच्या गोटात खळबळ उडवून दिली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, याकडे शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे अंगुली निर्देश केला. 110 आमदारांच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना राजकीय कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. सरकार दुसरं बनवलं. देवेंद्र फडणवीस को नजर रखना फिर चला नहीं सकते. जिनके पास 110 सेक्रेटरी है उनको नजर अंदाज नहीं कर सकते. हाच फरक आहे की नाही. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये हाच फरक आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेच्याच पाठीशी राहणार. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी आहे. पुढे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार उत्तर दिलं. केंद्रीय कृषी मंत्री असताना पिकांचा हमीभाव दुप्पट केला होता अशी आठवण पवारांनी करून दिली. तर याच मुद्द्यावरनं देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांनीही जोरदार टोले लगावलेत. पंतप्रधानांनी केलेल्या टीकेचा शरद पवार यांनी 2 दिवसानंतर समाचार घेतला. पंतप्रधानांनी गुरुवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यानं शेतकऱ्यांच्या नावानं आयुष्यभर केवळ राजकारण केलं, ते अनेक वर्ष केंद्रात कृषी मंत्री होते पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा प्रश्न विचारत नामोल्लेख टाळला आणि पवारांवर हल्ला मात्र केला. त्यावर शरद पवार यांनी मुद्देसूद उत्तरं दिलेत. राष्ट्रीय कृषी योजनेमुळे कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून फळबाग आणि भाजीपाला उत्पादन वाढवलं, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. बहुसंख्य राज्यामध्ये आज त्यांच्या हातामध्ये सत्ता देणारा लोकांचा सहभाग नव्हता. हे जे चित्र सगळे दिसतंय त्याचा फायदा उद्याच्याला काय होईल का काय याच्या संबंधीचा कदाचित धसका हा कोणी घेतला असेल आणि त्यातून अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी मांडल्या गेल्या असाव्यात याची मला शंका आहे. शरद पवार यांनी केलेली टीका देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वरच्यावर उडवून लावली. ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली 4 खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतलाय असं म्हणणं हे हास्यास्पद ठरेल. शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ला केल्यानंतर संजय राऊत पवार यांची पाठराखण करण्यासाठी मैदानात उतरले. शरद पवार आपले गुरु असून त्यांचं बोट पकडून राजकारणात आलो असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, याची आठवण राऊत यांनी करून दिली. ज्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं शरद पवार यांना सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण हा या देशातला सर्वोच्च नागरी किताब 2रा क्रमांकाचा दिला, भारतरत्न दिला, तेव्हा या सरकारनं भांग प्यायली होती का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे सहसा एकमेकांवर टीका करत नाहीत, मात्र जेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांवर हल्लाबोल करतायत त्यावेळी तीच सगळ्यात मोठी बातमी असते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघत राज्यात मराठा आंदोलन पुन्हा तापण्याची चिन्ह आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण करावं, इतरांनी पाणी पिऊन साखळी उपोषण करावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. तर या उपोषणादरम्यान कुणाला काही झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. आणि गावाची गावं त्यात सहभागी होऊन ही सरकारवर
दबाव तयार होतो का, सरकार आपल्याकडे गांभीर्याने बघतंय का, दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन आपण सुरू करू. प्रत्येक गावात आमरण उपोषण, आपल्या गावात किंवा आपल्या दारात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही. उद्याच्या आणखीन आंदोलनाबाबत त्यांचे उत्तर आल्याच्या नंतर आपण सांगणार आहेत. हे सगळ्या मराठा समाजाला माहिती आहे. दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन उद्यापासून आमरण उपोषणानं सुरू होते. आमरण उपोषण करताना धोका झाला तर त्याची सगळी जबाबदारी ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारची राहणार आहे. तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन हे 1 तारखेपासून पुन्हा 31 तारखेपासून सुरू होणार आहे. त्याची माहिती 30 तारखेला पुन्हा मराठा समाजाला आणि राज्य सरकारला सांगितली जाईल. राज्य सरकारने मराठा आरक्षण संबंधीच्या शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यानं आंदोलक प्रचंड आक्रमक झालेत. गावबंदी सोबतच आंदोलकांनी आता मंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमांनाही कडाडून विरोध सुरू केला. सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांनाही विरोधाचा सामना करावा लागतोय. कुठे वाहनांची तोडफोड तर कुठे घेराव तर कुठे प्रदर्शन, अशा माध्यमातून राज्यभरातल्या मराठा समाज जो आहे तो आक्रमकपणे रस्त्यावर उतरलाय. आरक्षणावर तोडगा निघत नसल्यानं आता सर्वच नेत्यांना गावबंदी करण्यात आली. मराठा आरक्षणावर सरकारकडून हालचालींना वेग आलेला आहे. मराठा आरक्षण उपसमितीची सोमवारी बैठक पार पडते. सोमवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आमचं राज्य शासन अतिशय कळकळीनं, ताकदीनं त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. तुम्ही बघत असाल की हायकोर्टचे जजेस त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासण्या करतायत. वॉर फुटिंगवरती काम चालू आहे. पण अशा पद्धतीचा एखादा निर्णय ज्यावेळेस घ्यायचा असतो त्यावेळेस साधकबाधक विचार महाराष्ट्र शासन करतंय. आणि जे आमचे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, केंद्रातील काही नेते असतील, त्या उपोषणावरती किंवा ह्या संपूर्ण चाललेल्या आंदोलनावरती बारीक लक्ष ठेवून आहेत. आणि मला वाटतं ह्याच्यावरती लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. पण एकंदरीत पाहता हा प्रश्न येत्या 1-2 दिवसात सुटेल अशी मला आशा आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सदावर्ते यांना मराठ्यांचा इतका राग काय? सदावर्तेंचं काय घोडं मारलंय मराठ्यांनी? माझी भूमिका, तुमची जात मराठा, तुमच्या जातीसाठी लढणारे, त्याची जात अमुक, ते त्याच्या जातीसाठी, ते जाती 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 माझी भूमिका नाही आहे. माझी भूमिका हिंदू राष्ट्र भारत हमारा, आणि गुणवत्ता कुठेही कमी पडली नाहीये, पडली पाहिजे त्याच्यासाठीची माझी भूमिका आहे. गुणरत्न सदावर्तेंची ही खळबळजनक मुलाखत तुम्ही बघू शकता रात्री 8:30 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.